पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे हा प्रस्तावित असणारा रस्ता सातारा व सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या परिसरातून जाणार आहे। या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचे काम जलद गतीने होण्याच्या दृष्टीने भूसंपादन टेंडर या प्रक्रिया वेगात राबवण्यात याव्यात अशी मागणी केली। तसेच विटा ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 या रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक आहे। या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून सदरच्या रस्त्याची रुंदी कमी असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अडचणी येत आहेत। यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करून काँक्रिटीकरण करून मिळावं आणि विटा ते सांगली दरम्यानचा रस्ता वाहतुकीस सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना द्याव्यात अशी ही मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अजितदादा गट ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विटा शहरातून 2 मोठे महामार्ग जात आहेत। शहरातून बाहेरील जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। विटा हे उद्यमशील व स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेले शहर आहे। शहराची लोकसंख्या जवळपास 60,000 इतकी असून भविष्यातील रहदारीचा विचार करता या शहराकरता रिंग रोड करणे अत्यंत आवश्यक बनले आहे। तरी विटा शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होण्याकरिता रिंग रोड मंजूर करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंबू योजना वरदान ठरलेली आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सिंचाई योजना व बळीराजा योजनेमधून 2324 कोटी रुपये निधी मिळाला म्हणून टेंबू म्हैसाळ प्रकल्प पूर्णत्वास आले। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्यास निधी उपलब्ध झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केले आहे। या सर्व योजनांकरिता केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आपण मोलाचे योगदान दिले आहे। त्याबद्दल खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमधील तमाम जनतेच्या वतीने वैभव पाटील यांनी आभार मानले आहेत।